हॅलो मित्रांनो, कसे आहात? छान आहात ना? आज की नाही मी तुम्हाला एका अंधविश्वासी पुजाऱ्याची गोष्ट सांगणार आहे. एकदा काय झालं माहितीये का? एका गावामध्ये एक गरीब पुजारी राहत होता. तो रोज मंदिरात जायचा, देवाची पूजा करायचा, देवाची आरती करायचा, देवाला नैवेद्य दाखवायचा, आणखी मगच स्वतः जेवायचा. आता काय झालं माहितीये का? एकदा त्याला काही लोकांनी सांगितलं की तू देवाला जर बकऱ्याची बळी दिली तर देव तुझ्यावरती प्रसन्न होतील, आणखीन तुला खूप पैसे वाले करून देतील. आता काय झालं माहितीये का? तो पुजारी जो आहे ना, तो अंधविश्वासी होता. तर तो त्या लोकांच्या म्हणण्यामध्ये आला. आणखीन त्यांनी काय केलं की एक बकरा विकत आणला. आणखीन तो बकरा जे आहे ना, तो देवाच्या समोर घेऊन गेला. आणखीन त्यांनी त्या बकऱ्याचं बळी द्यायसाठी एक मोठी तलवार आणली. आता काय झालं की जो बकरा त्यांनी आणला होता ना, त्या बकऱ्याला कळून गेलं की हा पुजारी जो आहे हा देवासमोर आपली बळी देणार आहे. म्हणून तो बकरा जो आहे ना, तो कधी रडायला लागला, कधी हसायला लागला, आणखीन त्याच्या डोळ्यामधून अश्रू यायला लागले, कधी हसण्याचा आवाज आला. अशा प्रकारे जे आहे तो बकरा करायला लागला. तर पुजाऱ्याला खूप आश्चर्य वाटलं की हा बकरा असं काय करून राहिलेला आहे. म्हणून त्यांनी पुजाऱ्याने बकऱ्याला विचारलं की का रे बाबा, तू असं का करतो आहे? तर बकरा काय म्हणाला की मी एवढ्यासाठी हसतो आहे की मागच्या जन्मी जे आहे ना, मी केव्हा तरी असाच पुजारी होतो. आणखी मी एका बकऱ्याची बळी दिली, आणि ती बळी दिल्यावरती जे आहे ते मला काही मिळालं तर नाहीच, पण पुढचे सगळे बरेच सारे जन्म जे आहे ना, ते मला मेल्यानंतर बकऱ्याचे मिळाले. आता काय झालं की दर बकऱ्याच्या जन्मामध्ये कोणी ना कोणी माझी बळी दिली. आणखीन आता हा माझा शेवटला बकऱ्याचा जन्म आहे. तर आता तुम्ही माझी बळी दिली की मी जे आहे ते या ह्याच्यातून बकऱ्याच्या जन्मातून मुक्त होईने, आणखी दुसऱ्या कोणत्या तरी जन्मामध्ये जाईने, दुसऱ्या प्राण्याचा जन्म घेईने. म्हणून मी हसतोय आणि रडतोय एवढ्यासाठी आहे की तुम्ही पुजारी आहात, आता तुम्ही माझी बळी देता आहात. तर यापुढे जे आहे ते तुमचे पुढचे जन्म माहित नाही किती सारे, ते बकऱ्याचे होऊ शकतात. म्हणून मी जे आहे ते रडून राहिलेलो आहे तुमच्यासाठी. तर आता काय झालं की पुजाऱ्याला हे ऐकल्याबरोबर जे आहे ना, ते एकदम धक्का बसला की अरे, हा बकरा तर एकेकाळी पुजारी होता एका जन्मामध्ये, आणि ह्यांनी जे आहे बकऱ्याची बळी दिली, आपणही बकऱ्याची बळी देतोय. ह्याच्या म्हणण्याप्रमाणे समजा आपण बकरा झालो, आणखीन पुढचे बरेच जन्म जे आहे आपल्याला बकरा होऊन आणखीन आपली कोणी बळी देत राहिलं तर आपलं काय होईल. म्हणून तो पुजारी घाबरून गेला. आणखीन त्या पुजाऱ्याने घाबरून जे आहे त्या बकऱ्याचा बळी द्यायचा विचार जो आहे ना, तो सोडून दिला. आणखीन तो समजून गेला की असं काही केल्याने जे आहे ते काही होत नाही, हा सगळा अंधविश्वास आहे. आणखीन म्हणून त्यांनी जे आहे ना, त्या बकऱ्याला परत जंगलात नेऊन आणखीन सोडून दिलं. अशा प्रकारे जे आहे तो पुजारी ते पाप करण्यापासून वाचून गेला. आता आमची आजची गोष्ट जी आहे ती इथेच संपली. तर आमची गोष्ट तुम्हाला आवडली असल्यास तुम्ही आमच्या गोष्टीला लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.